ई-KYC मुळे ज्या लाभार्थी आहेत त्यांना अधिकचा फायदा होणार आहे, कारण त्यांचं ई-KYC ऑथरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे. म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की 1 महिन्याचा लाभ मिळाला, दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला, तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला, तर या सगळ्यामध्ये सरळता आणि त्याचबरोबर सुलभता ही त्यानिमित्ताने येणार आहे. या काही नवीन गाईडलाईन्स नाही आहे, ओरिजिनली सुद्धा या GR मध्ये नमूद करण्यात आलेल्या होत्या. ई-KYC साधारणपणे महा-DBT पोर्टलवर ज्या ज्या काही स्कीम्स राबवल्या जातात त्या सगळ्यांना ई-KYC ही प्रक्रिया फॉलो केली जात असते. साधारणपणे 91 अशा योजना आहेत ज्याच्यामध्ये ई-KYC हे त्या ठिकाणी रुटीन ही प्रोसिजर आहे आणि तीच लाडकी बहीणमध्ये पण आहे. फक्त ई-KYC राबवत असताना आपल्याला UDIचे अधिकृतता घ्यावी लागते, ऑथरायझेशन घ्यावं लागतं आणि त्याच्यासाठी साधारणपणे 118 बाबींची पूर्तता करावी लागते आणि या बाबींची पूर्तता केल्यानंतर ते ऑथरायझेशन आपल्याला मिळत असतं आणि या संपूर्ण ऑथरायझेशनला साधारणपणे 8 ते 9 महिन्याचा कालावधी लागत असतो. त्याच्यामुळे आम्ही ऑथरायझेशन मिळण्यासाठीची प्रक्रिया ही 8-9 महिन्यांपासून सुरू केली आणि ती मिळाल्यानंतर आम्ही ई-KYCची प्रक्रिया ही सुरू केलेली आहे. त्याच्यामुळे या 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये जे लाभार्थी आहेत त्यांनी ई-KYC करून घेणं आहे आणि याच्यातून त्यांना फक्त लाडकी बहीण योजनाच नाही तर शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत ह्याचा सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये लाभ होण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वपूर्ण आहे. त्याच्यातच आरोप होतो की कुठेतरी जी लाभार्थी महिलांची संख्या कमी करण्याचा डाव राज्य सरकार. नाही, मला वाटतं की साधारणपणे प्रसार माध्यम असतील, विरोधक असतील, हे सातत्याने लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा संभ्रम हा पसरवण्याचा प्रयत्न करत आलेले आहेत. ही योजना जी आहे ही महिलांमध्ये, लाडक्या बहिणींमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. महिलांना त्याचा लाभ मिळतोय. कुठेही आम्ही याच्यामध्ये लाडकी बहिणीची संख्या कमी करण्याचा प्रयत्न नाही आहे. मी म्हटल्याप्रमाणे ई-KYCतून महिलांना रेग्युलरली नियमितपणाने लाभ देण्यामध्ये, म्हणजे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना लाभ मिळण्यामध्ये आणखीन सुलभता येणार आहे आणि या व्यतिरिक्त पुढं सुद्धा शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना निघतील, एकदा त्यांचं ई-KYC झालेलं असेल की पुढच्या काही योजनांसाठी सुद्धा त्यांना ॲडिशनल काही प्रोसिजर्स कराव्या लागणार नाही. बोगस लाभार्थ्यांना शोधण्यासाठी गोल्डन डेटा काहीतरी आणला जाणार आहे, काय नेमकं आहे? नाही, मी तर हे पहिल्यांदाच ऐकते. खरं तर आम्हाला वेगवेगळ्या विभागांकडनं, आम्ही स्वतःच विभाग म्हणून वेगवेगळ्या विभागांना पत्र दिलेलं आहे की त्यांच्याकडे असणारा जो डेटा आहे तो त्यांनी आमच्या विभागाला द्यावा. जसं डिसेंबर अखेरीस जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून नमो शेतकरीचा डेटा मिळाला, तो आम्ही इंटिग्रेट केला आणि त्यानुसार लाभार्थी जे आहेत त्यांना 500 रुपये लाडकी बहीणमधून आणि 1000 नमो शेतकरीतून मिळतात. परिवहन विभागाकडून आम्हाला डेटा मिळाला, इन्कम टॅक्सचा डेटा आहे किंवा माहिती व तंत्रज्ञानचा डेटा आहे. हा आम्हीच महिला व बालविकास विभागानेच इतर विभागांकडनं मागितलेला आहे. अन्न व नागरी विभागाकडनं, पुरवठा विभागाकडनं आम्हाला पिवळा आणि केशरी रेशन कार्ड धारकांचा डेटा त्या ठिकाणी मिळाला. कारण एक विभाग म्हणून दुसऱ्या विभागाचा डेटा ॲक्सेस हा कधीही नसतो, तो आपल्याला त्यांच्याकडनं विनंती करून मागवावा लागत असतो आणि त्यानुसार आपल्याला तो इंटिग्रेट करावा लागतो. त्यामुळे त्यानुसार ही संबंध प्रक्रिया ही सुरू आहे. मला आपल्या माध्यमातून आणखीन एक गोष्ट लाडक्या बहिणींच्या आणि राज्याच्या जनतेच्या समोर पण आणायची आहे. लाडकी बहीण योजना आणायच्या आधी जवळपास, म्हणजे आत्ता जे काही 2-2.5 कोटी लाभार्थी आहेत याच्यापैकी 50 लाखपेक्षा अधिक लाभार्थी असे होते ज्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँक अकाउंटला सीडेड नव्हतं. ते या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून झालं. 50 लाखपेक्षा अधिक लाभार्थ्यांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्यासोबत सीडेड झाले, म्हणजे त्यांच्यासोबत लिंक झाले. याचा अर्थ असा की त्या ज्या महिला बऱ्याचशा वेळेला आधीच्या योजनांपासून वंचित राहिल्या असतील किंवा त्यांचं अकाउंटच त्या ठिकाणी बँकेचं नसेल, ते याच्यातून त्या ठिकाणी या योजनेतून तयार झालं. अशा बऱ्याचशा योजना महिला आहेत ज्यांच्या बँकच्या खात्यामध्ये फक्त 50-100 रुपये होते, पण आज दर महिन्याला त्यांच्या बँकच्या खात्यामध्ये या लाडकी बहीण योजनेतून 1500चा लाभ हा वितरित होत असतो. KYC बंधनकारक असेल प्रत्येक लाभार्थ्याला 100% आणि त्याचा आम्ही सगळ्यांना कालावधी दिलेला आहे आणि तो कालावधी साधारणपणे 2-3 महिन्याचा असणार आहे, कारण त्यांना तेवढा कालावधी लागणार. त्याचबरोबर आम्ही पूर्ण त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे की ते करत असताना ती प्रक्रिया अतिशय सोप्या पद्धतीनं कशी केली जावी. त्याच्यामध्ये आमच्या स्थानिक पातळीवर जे महिला बालविकास विभागाचे अधिकारी आहेत, अंगणवाडी सेविका, मदतनीस आहेत, इतर विभागांचे महसूल प्रशासनाचे सुद्धा आहेत, त्यांचंही आम्ही त्यामध्ये सहकार्य घेऊ. आणि मी आपल्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना आश्वासित करते की महायुतीचे सरकार
आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दादांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं सुरू राहणार. पात्र महिलांवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही हे विभाग म्हणून आम्ही दक्षता घेत आलेलो आहोत आणि ती पुढेही घेत. बघू शकता आपण स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी ट्विट करून देखील याबद्दल माहिती दिलेली आहे. त्यांनी म्हटलंय की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या EKYC साठी या ठिकाणी ही लिंक जी आहे तुम्हाला देण्यात आलेली आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं की तुम्हाला EKYC कशी करायची त्याची A to Z माहिती पाहिलेली होती. तो व्हिडिओ देखील आहे, तो देखील तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनलवरती. तर बघा या संकेतस्थळाला तुम्हाला भेट द्यायची आहे. मुखपृष्ठावरती आल्यानंतर EKYC बॅनर तुम्हाला दिसणार आहे. EKYC तुमचा फॉर्म जो आहे तो उघडणार आहे. बघा आता भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना एरर देखील येत आहेत. काही लाडक्या बहिणी पात्र असून देखील लाडकी बहीण योजनेच्या पात्र लिस्टमध्ये त्यांचा आधार क्रमांक नाही असा देखील तुम्हाला एरर येत असेल. तुमची EKYC पूर्ण झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला काय एरर येतोय तो देखील सांगा. तर बघा आता या फॉर्ममध्ये लाभार्थ्यांनी आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक म्हणजे कॅप्चा टाकून या ठिकाणी पुढे जायचं आहे. तुम्हाला आधार प्रमाणीकरणासाठी संमती द्यायची आहे. सेंड OTP या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर लाभार्थ्यांचा आधार लिंक मोबाईल क्रमांकावरती एक OTP येणार आहे. तो OTP टाकून तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा यानंतर प्रणाली तपासेल की लाभार्थ्यांची KYC आधीच पूर्ण झालेली आहे किंवा नाही. जर आधीच पूर्ण तुमची KYC झालेली असेल तर EKYC आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश देखील तुम्हाला काय होणार आहे तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसणार आहे. जर पूर्ण या ठिकाणी झालेली नसेल EKYC तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही किंवा या ठिकाणी ते देखील तुमचं तपासलं जाणार आहे. बघा तुम्ही पात्र असाल तर तुमची EKYC देखील पुढे जाणार आहे. तुम्ही जर पात्र नसाल तर तसं देखील या ठिकाणी सांगितलं जाणार आहे. परंतु सध्या एरर देखील बऱ्याच जणांना येतोय. पात्र असून देखील पात्र नाही असा देखील EKYC करताना एरर येत आहे. त्यामुळे तुम्हाला थोडंसं थांबून त्याच्यानंतर देखील EKYC करायचे, कारण की वेबसाईट सध्या बघू शकता खूप बिजी आहे. भरपूर साऱ्या लाडक्या बहिणी सध्या EKYC साठी ही वेबसाईट ओपन करतायत. त्यामध्ये अपडेट देखील चालू असू शकतात, कारण की करोडोवरती लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आहेत. त्यानुसार ही EKYC प्रोसेस सध्या चालू झालेली आहे. त्यानंतर बघा लाभार्थ्यांनी पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तसेच पडताळणी संकेतांक नमूद करायचा आहे. संमती दर्शवून सेंड OTP बटनावरती क्लिक करायचं आहे. OTP संबंधित मोबाईलवरती प्राप्त झाल्यावरती तो टाकून सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर लाभार्थ्याला आपला या ठिकाणी जात प्रवर्ग देखील निवडावा लागणार आहे आणि खालील बाबी प्रमाणित म्हणजे त्यांचं डिक्लेरेशन देखील तुम्हाला द्यायचं आहे. म्हणजेच या ठिकाणी चेक बॉक्सवरती देखील तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्याची उत्तरं देखील द्यायची आहेत. ज्यामध्ये बघा पहिला प्रश्न तुम्हाला असणार आहे, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग असेल, उपक्रम असेल, मंडळ असेल, भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन देखील घेत नाहीत. यापैकी तुम्हाला होय किंवा नाही हे देखील सिलेक्ट करायचे आहे. तर तुम्हाला होय सिलेक्ट करायचं आहे यापैकी नसल्यास. त्यानंतर दुसरा प्रश्न तुम्हाला असणार आहे तो म्हणजे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या ठिकाणी योजनेचा लाभ घेत आहे. यामध्ये देखील होय किंवा नाही सिलेक्ट करायचं आहे. वरील बाबींची नोंद करून चेक बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि सबमिट बटनावरती या ठिकाणी क्लिक करून तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे EKYCचा. त्यानंतर सक्सेस तुमची EKYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली असा संदेश मग काय होणार तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे तुमची EKYC पूर्ण झालेली आहे असं तुम्हाला शेवटी दाखवेल. बघा GR मध्ये देखील हा फ्लो चार्ट देण्यात आलेला आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. कशी EKYC करायची तुम्हाला स्टेप बाय स्टेप याच्यामध्ये देखील माहिती देण्यात आलेली आहे. बघा आता भरपूर साऱ्या EKYCच्या वेबसाईट देखील तयार झालेल्या आहेत, परंतु जी अधिकृत वेबसाईट आहे त्याच्यावरूनच तुम्हाला EKYC करायचे आणि कुठल्याही बँकेमध्ये ही EKYC सुरू नाही. तुम्हाला स्वतः तुम्हाला लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in हे एकमेव या ठिकाणी वेबसाईट आहे. याच्यावरतीच तुम्हाला EKYC करायचे. दुसऱ्या कुठल्याही वेबसाईटवरती तुम्हाला EKYC करता येणार नाही. तुमच्या मोबाईलवरती गुगलमध्ये जाऊन या ठिकाणी हा जी लिंक आहे ती ओपन करायची. या ठिकाणी बघू शकता ह्या लिंकचा ॲड्रेस आहे. हीच लिंक तुम्हाला ओपन करून EKYC करायची. तुमच्या बँकेची ही EKYC नाही, तुमच्या योजनेची ही EKYC असणार आहे. हे लक्षात राहू
राहू द्या, बऱ्याचशा लाडक्या बहिणींना ही E-KYC करता येत नाही. त्यांनी काय करायचं आहे, तुमच्या गुगलमध्ये जाऊन या ठिकाणी तुमच्या मोबाईलमधून देखील ही वेबसाईट ओपन करून तुम्हाला वेबसाईट ओपन केल्याबरोबर तुम्हाला E-KYC करण्यासाठी बॅनर दिसेल. तिथं फक्त आधार क्रमांक टाकून तुम्हाला E-KYCचे या ठिकाणी हा फॉर्म जो आहे तो भरून द्यायचा आहे. 1 मिनिटाच्या आतमधला हा फॉर्म आहे. खूप सोपा फॉर्म आहे जो की तुम्हाला भरता येणार आहे. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुम्हाला 2 ते 3 महिन्यांच्या आतमध्ये ही E-KYC करायची असं स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी सांगितलेलं आहे. परंतु या ठिकाणी GR मध्ये जी या ठिकाणी याचा कालावधी दिलेला आहे तो फक्त 2 महिन्याचा आहे. 2 महिन्यामध्ये तुम्ही कधीही E-KYC जे आहे ते पूर्ण करू शकतात आणि प्रत्येक वर्षामध्ये आता ही E-KYC करणं तुम्हाला बंधनकारक असणार आहे. ह्या E-KYCचा फायदा देखील त्यांनी समजून सांगितलेला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला देखील तो तुम्ही त्याबद्दलची माहिती पाहिलेली असेल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. हा व्हिडिओ नक्की लाडक्या बहिणींना शेअर करा व पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपला चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.